लक्ष्मीपूजनच्या आदल्या दिवशी हातावरती आमचं मेहंदी काढण्याचं काम चालू होतं। मी ताईंच्या हातावरती मेहंदी काढली आणि त्यानंतर मी माझ्या हातावर मेहंदी काढणार आहे, कारण लक्ष्मीपूजनला आणि कुठल्याही सणाला मेहंदी वगैरे हातावर असेल तर आपल्यालाच खूप छान वाटतं। त्यानंतर गुलाबजामुन बनवायचे बाकी होते तर ते बनवून घेतले। आणि हा आहे दिवाळीचा दिवस। दिवाळीच्या दिवशी मार्केटमध्ये एवढे सुंदर सुंदर डेकोरेशनचे साहित्य, झेंडूची फुले आणि देवी हे सगळं बघायला भेटत होतं, तर खूप छान वाटत होतं। आणि मी कशासाठी मार्केटमध्ये आले हे तुम्हाला आता सांगते। तर मला ना दिवाळीच्या दिवशीच ह्या झाडांचं छान शुभ मुहूर्तावर मस्त असे झाडं घरी आणायचे होते, कारण मी एक सुंदर असं स्टँड घेतलेलं आहे आणि त्यामध्ये कुंड्या देखील ऑनलाईन खूप सुंदर मागवलेल्या आहे। आणि दिवाळीच्या दिवशी म्हटलं थोडंसं तो कोपरा डेकोरेट मला करायचा होता, तर म्हणूनच मग घाई गडबडीमध्ये गेले आणि घरी स्वयंपाक देखील बनवायचा आहे, पूजेची मांडणी देखील करायची आहे। पण हे झाडं मला खरंच आणायचे होते आणि तुम्हीसुद्धा बघून हे झाडं तुम्हालासुद्धा आवडले असतील। किती सुंदर सुंदर हे रोप आहेत, अगदी कलरफुल, आणि हेच मला आज लावायचे होते। दिवाळीच्या दिवशीच मला हे सगळं करायचं होतं, म्हणून मी घाई गडबडीमध्ये मार्केटमध्ये आले आणि एका नर्सरीमध्ये खूप सुंदर इथे झाडं भेटतात, तर मग काही झाडं मी खरेदी केले। जवळजवळ 10 ते 12 झाडं घेतलेले असतील आणि त्यानंतर आता घरी नेऊन हे सगळे मला लावायचे आहे। आणि बाकीचे जे कामं आहेत दिवाळीच्या दिवशीचे, तर तुम्हाला तर माहीतच आहे, दिवाळीचा दिवस म्हटलं की किती कामांची घाई गडबड असते, किती कामं करायची असतात, पण त्यामध्ये सुद्धा वेळ काढून हे काम देखील माझं खूप महत्त्वाचं होतं। म्हटलं चला आज हे काम झालंच पाहिजे आणि मस्त दिवाळीच्या दिवशी झाडांना लावून मग त्याची छान अशी काळजी घेऊन पुढे झाडं ग्रो करायचे आहेत आणि हे सगळे व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतीलच। तर अशा पद्धतीने मी हे तुम्ही बघू शकताय 10 ते 12 झाडं घेतलेले आहेत आणि आता हे घरी घेऊन जातो आणि फायनली घरी गेल्यानंतर मग त्याला लावतो। आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि काही बोळके देखील मी खरेदी केलेले होते, कारण मला लक्ष्मीपूजनसाठी पाहिजे होते। खूप सुंदर बोळके तिथे होते। त्यानंतर चहा वगैरे घेतला आणि म्हटलं आता चला झाडांना छान असं डेकोरेट करूया। आणि दिवाळीच्याच दिवशी मी सुंदर असं झेंडूच्या फुलांनी वगैरे इथे छान डेकोरेट केलेलं आहे। कोपरा कसा वाटतोय नक्की सांगा मला कमेंटमध्ये। आणि आता हे झाडं तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये रोज बघायला भेटतील, किती ग्रो झालेत आणि किती छान दिसत आहेत। चला तर सर्वांना लक्ष्मीपूजनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा।